ती रोज रात्री 2 वाजता घराबाहेर जायची आणि तिचा नवरा फक्त एकच विचार करत राहिला, ती माझ्याशी विश्वासघात करते का, की काहीतरी खूप मोठं लपवत आहे. निखिल आणि कावेरीचं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. प्रेम, काळजी, हसणं. पण हळूहळू त्यांच्या आयुष्यात एक विचित्र शांतता यायला लागली. कावेरी आधीसारखी बोलत नव्हती. ती नेहमी विचारात असायची आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ती रोज रात्री बरोबर 2 वाजता उठून घराबाहेर जायची. पहिल्या काही दिवस निखिलने दुर्लक्ष केलं, पण जेव्हा हे रोजचंच झालं तेव्हा त्याच्या मनात संशय निर्माण झाला. एक रात्री त्याने विचारलं, कावेरी, तू रोज कुठे जातेस? कावेरी थोडी घाबरली, पण लगेच सावरत म्हणाली, असं काही नाही, फक्त थोडं चालायला जाते. निखिलला उत्तर पटले नाही, पण तो शांत राहिला. दिवसागणिक त्याचा संशय वाढत गेला. त्याला वाटायला लागलं, कावेरीच्या आयुष्यात कुणीतरी दुसरं आहे. एक दिवस त्याने ठरवलं, आज काही झालं तरी सत्य समजून घ्यायचंच. रात्री 2 वाजता कावेरी उठली. हळूच दरवाजा उघडून बाहेर पडली. निखिल तिच्या मागे गेला. रात्र काळोखी होती. रस्त्यावर कोणीच नव्हतं. फक्त कावेरी चालत होती आणि तिच्या मागे निखिल. ती एका जुन्या पडलेल्या इमारतीजवळ थांबली आणि आत गेली. निखिलचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तो हळूच आत गेला. आत अंधार होता, पण एका कोपऱ्यात मंद प्रकाश दिसत होता. तो जवळ गेला आणि जे पाहिलं ते पाहून तो हादरला. कावेरी तिथे एक लहान मुलगीला मांडीवर घेऊन बसली होती. ती मुलगी खूप आजारी दिसत होती. कावेरी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती आणि म्हणत होती, घाबरू नको, मी आहे ना, तू बरी होशील. निखिलला काही समजत नव्हतं. तो पुढे गेला. हे काय चाललंय कावेरी? कावेरीने मागे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती शांत आवाजात म्हणाली, ही माझी मुलगी आहे. निखिल थिजून गेला. काय? आपली तर एकच मुलगी आहे ना? कावेरीने डोळे मिटले. लग्नाआधी माझं एक मूल झालं होतं, पण परिस्थितीमुळे मला तिला सोडावं लागलं अनाथ आश्रमात. निखिलच्या पायाखालची जमीन सरकली. मग आता? कावेरी रडत म्हणाली, काही महिन्यांपूर्वी मला कळलं, ती खूप आजारी आहे आणि अनाथ आश्रमात तिची नीट काळजी घेत नाहीत. म्हणून मी तिला इथे आणलं, लपवून. पण तू मला का नाही सांगितलं? कावेरीचा आवाज थरथरला. कारण मला भीती होती की तू मला स्वीकारणार नाहीस माझ्या भूतकाळासकट. निखिल काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात राग, धक्का, दुःख
सगळं एकत्र आलं होतं. तो हळूहळू त्या मुलीकडे गेला. ती कमजोरपणे त्याच्याकडे पाहत होती. निखिलने तिचा हात हातात घेतला आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो कावेरीकडे पाहत म्हणाला, तू मला खोटं सांगितलं. हे चुकीचं होतं. पण एका आईने आपल्या मुलीसाठी जे केलं ते मी कधीच चुकीचं म्हणू शकत नाही. कावेरी रडत त्याच्या पायाशी बसली. माफ कर मला. निखिलने तिला उचललं. माफी नाही. आता आपण तिला वाचवायचं. त्या रात्रीपासून सगळं बदललं. निखिल आणि कावेरी दोघं मिळून त्या मुलीची काळजी घ्यायला लागले. उपचार सुरू झाले. दिवस गेले आणि हळूहळू ती मुलगी बरी होऊ लागली. घरात पुन्हा हसू परतलं. पण यावेळी ते हसू अधिक खरं होतं. काही महिन्यांनी ती मुलगी पहिल्यांदा बाबा म्हणाली. निखिलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने कावेरीकडे पाहिलं आणि दोघंही शांतपणे हसले. कारण आता त्यांचं कुटुंब पूर्ण झालं होतं. पण मनात एक प्रश्न राहतो. जर तुम्ही निखिलच्या जागी असता तर तुम्ही कावेरीला तिच्या भूतकाळासकट स्वीकारलं असतं की तिच्या एका खोट्यामुळे सगळं नातं तोडलं असतं? जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अजून अशा खऱ्या आणि खोल कथा इथे येणार आहेत. धन्यवाद.